तर नेपाळमध्ये महाप्रलयाला आणि 105 भारतीय यामध्ये बेपत्ता झाले। 400 भाविकांशी संपर्क तुटल्याची सुद्धा आता माहिती कळते आणि आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे। 1000 लोक यामध्ये वाहून गेलेले आहेत। 291 परदेशी पर्यटकांसोबत सुद्धा संपर्क होऊ शकत नाही अशी एक माहिती कळते। नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयाची ही भयानक अशी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। या दृश्यांमधून या संपूर्ण घटनेची दाहकता खरं तर समोर येते। 400 भाविकांशी संपर्क तुटलेला आहे। खरं तर पर्यटकांचा एक आवडता देश म्हणून नेपाळकडे पाहिलं जातं। अनेक पर्यटक या ठिकाणी आता बेपत्ता असल्याची माहिती कळते। तर नेपाळ सीमेजवळ चीनमध्ये गिरोंग पोर्टवर अचानक आलेल्या पुराचा एक थरारक सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। पुराच्या पाण्यामध्ये अनेक लोक वाहून गेल्याचं या सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळते। सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळते। गिरोंग पोर्टवर अचानक पूर आला, तर भोटेकोशी नदीला अचानक पूर आला, त्याची दृश्य अचानक पळापळ सगळी सुरू झालेली आपल्याला या सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळते। तर जलविद्युत प्रकल्प वाहनं वाहून गेलेली आहेत आणि अचानक आलेला हा सगळा महाप्रलय जे काही वेळापूर्वी काही सेकंदांपूर्वी सगळं सुरळीत होतं ते एका क्षणामध्ये कसं चक्काचूर झालेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळते। नेपाळमध्ये पुराचं थैमान एखाद्या हॉलिवूड सिनेमामध्ये दिसावं असं हे दृश्य खरं तर पाहायला मिळतंय। आणि नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला जो अचानक पूर आला, या पुराची अत्यंत भयानक अशी सगळी दृश्य आता समोर येते। संपूर्ण इमारत या ठिकाणची नेस्तनाबूत झाली आहे। त्या ठिकाणी अनेक जण होते, सगळेजण या पाण्याखाली गायब झाले।